राजा झाले। भरत राजा झाल्याच्या नंतर त्यांचा रोजचा नियम होता, पूर्वीचा काळ असा होता, मी कालच तुम्हाला सांगितले, राजे महाराजे जे काही मोठे होते त्यांनी वय संपल्याच्या नंतर सर्व काही कारभार आपल्या मुलांच्या हातामध्ये देत होते आणि चाललं जंगलामध्ये जात होते। हे त्यांचा नियम होता, पूर्वीचा काळ असा होता। परंतु त्या ठिकाणी सुद्धा भरत राजाने वयस्कर झाल्याच्या नंतर त्यांचा सर्व कारभार मुलांच्या हाती देऊन टाकलेला आहे। जंगलामध्ये गेलेले आहेत, एक पर्णकुटी तयार केलेली आहे। त्या पर्णकुटीमध्ये माझे भरत राजा राहत आहेत, तेही राजाच आहेत। भरतजी त्या ठिकाणी राहत आहेत। आता साधू वृत्ती धारण केलेली आहे। सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करण्याकरता जायचं। स्नान वगैरे झाल्याच्या नंतर भगवंताची पूजा करायची, दररोज उठायची आणि दररोजचं त्यांचं चालू होतं। त्याही दिवशी उठले आणि उठल्याच्या नंतर ए शांत बस, शांत बस, शांत। दररोजचा नियम असल्यामुळे त्यांनी त्याही दिवशी सकाळी लवकर उठले आणि स्नानाकरता तीरेवरती गेलेले आहेत, म्हणजे नदीवरती गेलेले आहेत। नदीवरती स्नानाकरता गेले असताना त्या ठिकाणी त्यांना एक हरणाचा कळप दिसला। हरणाचा कळप, त्यांच्या माग कुठला तरी मोठा भयावह प्राणी लागला होता आणि तो प्राणी माग लागल्यामुळे आता मात्र हरिण समोर धावतायत। त्याचबरोबर तो भयंकर प्राणी त्यांच्या मागे आहे। ते धावणारे हरिण या नदीच्या काठावरून त्या काठावरती उड्या मारतायत। तेवढ्यात एका हरणाचं पाडस म्हणजे ते पिल्लू खाली पडलेलं आहे आणि नुकतं ते पिल्लू भरत राजाने पाहिलं आणि भरत राजाने पाहिल्याच्या नंतर ते पाडस जे असतं हरणाचं त्यांनी त्यांना घेतलेलं आहे, घरी घेऊन गेलेले आहेत, कुटीमध्ये घेऊन गेलेले आहेत। आता रात्रंदिवस ते पाडस भरत राजा सोबत राहते, खातानाही सोबत असतात, पितानाही सोबत असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्नान करतानाही ते सोबत घेऊन जात होते, भगवंताची पूजा करतानाही सोबत राहत होते, त्याचबरोबर फुलं आणण्याकरता जात होते तेव्हाही सोबत राहत होते। सर्व काही राहणं झोपणं सर्व काही त्यांच्या सोबत होतं आणि ते चालू असताना एक दिवस असा येतो, त्या दिवशी भरतजी घरामध्ये पूजा करतायत। आता पाडस आहे, लहानाचं मोठं होते, लहानाचं मोठं होते। ते पाडस त्या ठिकाणी दारात अंगणामध्ये खेळत आहे। याच्यासाठी म्हणाले तुम्ही समोर समोर या, तुमचं लक्ष नाहीये कथेमध्ये। उद्यापासून महिला मंडळी इथपर्यंत बसणार, समोर समोर यायचे, प्रत्येकाने आलं तसं समोर यायचं, आलं तसं समोर यायचं। माग 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 बसताय, तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडं। कोणी आलं की त्यांच्याकडे लक्ष। हे लहान लेकरं तुम्ही घरी ठेवत चला, कोणाकडे ठेवायचे, एखाद्या माता वयस्कर आजीकडं आजोबाकडं, सोबत नाही आणायचे, झोपी घालायची नाही तर नाही विक्षेप होतो कथेला। जे मन लावून ऐकते त्यालाही त्रास होतो। मग तो दिवस असा उजाडला, त्या दिवशी माझे भरतजी घरामध्ये पूजा करतायत कुटीमध्ये आणि ते पाडस अंगणामध्ये खेळते। खेळत 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 त्या पाडसाला त्यांच्यासारखे दिसणारे बाकीचे जे हरिण होते ते दिसले आणि लक्षात आलं माझ्यासारखेच आहेत, म्हणून ते पाडस त्या हरणाच्या कळपामध्ये गेले आणि निघून सुद्धा गेले। आता तुम्ही मला सांगा, एखादा व्यक्ती जर बाहेरचा आपल्या घरामध्ये आलाय, अतिशय गोड सुंदर माझ्यासारखा स्वभाव आहे आणि माझ्यासारखा गोड सुंदर स्वभाव आहे, आता घरामध्ये तो व्यक्ती आलाय, 7 दिवस मी तुमच्या सोबत राहणार। आता तुम्हाला आनंद होतो की दुःख होतो हे तुमचं तुमच्या मनाला माहित। उदाहरण देते मी, एखादा बाहेरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये जर आला, 4-5 दिवस जर राहिला आणि छान स्वभाव आहे, ते निघून जर जात असेल, निघून जर गेला तर आपल्याला दुःख होतं का तुम्हाला? आम्हाला वाटतं कधी कधी त्याला घराच्या बाहेर काढून द्यावं,
एक पाहुण्याचा रागाव चाला तर सहन होत नाही आताच्या बायकांना. तुम्हाला होतो का? राहू का मग प्रत्येकाच्या घरी 7-7 दिवस? आज तर आहेच मी पंजाब दादाच्या घरी आईंकडं, उद्या तुमच्याकडे येईन मग मी. पहा बरं, सगळ्यांच्या घरी 7-7 दिवस म्हणलं मला घरी जायचं गरजच नाही. तुमचे जावाई येतात तुमच्या माग, सरपंच येऊ द्यायचे का? पहा बरं मा, दिवाळी दसरा पाडस निघून गेले. दुःख झालेलं आहे भरतजींना, आणि दुःख झाल्याच्या नंतर त्या दुःखाच्या विरहामध्ये त्यांनी त्यांचा प्राण सोडून दिलेला आहे. समोरचा दुसरा जन्म त्यांना ब्राह्मणाचा आलेला आहे. ब्राह्मण रूपामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, आणि ब्राह्मण रूपामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर त्यांना 2 बायका आहेत, 2 पत्न्या, आणि त्या 2 पत्न्यापैकी एकीला 1 मुलगा आणि दुसरीला 1 मुलगा आणि 1 मुलगी. लक्षात आलं का तुमच्या? एकीला 1च मुलगा आणि दुसरीला 1 मुलगा आणि मुलगी, असे 3 घरामध्ये आहेत. आणि योगायोग असं झालं मायबाप हो, ब्राह्मण मरण पावलेले आहेत. त्याचबरोबर आई आहे घरामध्ये, परंतु जे मोठे होते ते भरतजींना शिकवायला तयार नाहीत, शिक्षण देत नव्हते. कारण हा जर अडाणी राहिला, शिक्षणच जर याने घेतलं नाही तर हा आम्हाला हिस्सा मागणार नाही. कारण होतं त्या मागचं. योगायोगाने त्यांचं नाव भरतच पडलं. भरतजींना मुद्दाम अडाणी ठेवलेला आहे. कशासाठी? प्रॉपर्टीसाठी ठेवलेला आहे. शांत स्वभाव असल्या कारणानं भावाने जे काही काम सांगावं ते भरतजीने केलेलं आहे. अरे पाणी आण ना, की पाणी आणावं. गाईचं शेण काढ, शेण काढावं. झाडून काढावं. अहो एवढंच नाही, घरातलं प्रत्येक धुणं भांड्या सगट काम करत होते. जे काही काम सांगावं ते काम करत होते भरतजी. घरचेच व्यक्ती नाही तर गावातले लोक सुद्धा भरतजींना काम सांगत होते. गावातल्या लोकांनी सुद्धा काम सांगायला सुरुवात केली. भरता, अरे आमच्या घरचं पाणी संपलं, पाणी भरून देशील का? शांत स्वभाव आहे, जड बुद्धी आहे, म्हणून त्यांचं नाव जड भरत असं पडलेलं आहे. आता घरचे काम सांगतात तोपर्यंत काही नाही, केले काम त्यांनी. बाहेरचेही काम करतायत, परंतु हे पती पत्नी बहीण भावंड जे होते ना, हे म्हणायला लागले, म्हटले हे घरचं काम करतंय ह्याचं काही नाही, आपण करून घेऊ. परंतु बाहेरचे लोक जे काम करून घेतात आणि काही देत पण नाहीत, फ्री मध्ये काम करून घेतात, याला घरी नका ठेवू म्हणले, याला जंगलात पाठवा. भाऊ भावाशी बोलतोय, भाऊ बायकोशी बोलतोय, बायको पतीला सांगते नका याला घरामध्ये ठेवू, न्या जंगलामध्ये. परंतु 2 भावंड कशी असतात बघा, खूप प्रेम असतं एकमेकांवरती, त्यांचं खूप प्रेम असतं. जोपर्यंत भाऊजे घरामध्ये येत नाही तोपर्यंत. एकदा का भाऊजे घरामध्ये आलं की प्रेम नाहीसं होतं. का होतं काय माहिती, मला हे माहित नाही, परंतु घरामध्ये भाऊजे आली की प्रेम नाहीसं होतं. मग ते तिच्यामुळं होतं की त्याच्यामुळं होतं, ह्या गोष्टीचा अनुभव नाहीये मला. का होतं प्रसंग नाहीये कधी पाहिला मी समोर, डोळ्यासमोर. घरामध्ये बाहेरची स्त्री आली की सगळं काही विचित्र घडायला लागतं. परंतु विनंती आहे, तुम्हीही कोणाच्या भाऊजाई असाल, तुम्ही तुमच्या देराला बायाला स्वतःच्या भावाप्रमाणे वागवत चला. तोही कोणाचा तरी मुलगाच आहे, तोही कोणाचा तरी भाऊच आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. भाऊ म्हणत होता नको ग जंगलामध्ये, कोण त्याला दररोज भाकरी नेऊन देईल, त्याला घरीच राहू दे. म्हटले नाही, त्याला जंगलामध्ये घेऊन जा, देऊ ना 2 दिवस आपण भाकरी नेऊन, देशील तू? हो देईन मी. त्या जड भरताला जंगलामध्ये पाठवलेलं आहे, आणि जंगलामध्ये पाठवल्याच्या नंतर तिथे दूर असं शेत आहे. त्या शेतामध्ये जंगलामध्ये जड भरत त्या ठिकाणी राहत आहेत. 1 दिवस डब्बा गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4 दिवस डब्बा गेला.
5व्या दिवशी डब्बा गेला नाही. सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला डब्बा पोहोचवला, नंतर देत नव्हती. काय करायचं म्हटले त्यांना, खाईल काही पण तिथं शेतात काय खाणार हो, जंगलामध्ये काय असतं खायला, काहीच भेटत नव्हतं. खाईल म्हटले तिकडं काही पण. ठीक आहे, डब्बा गेला नाही. परंतु ज्या जंगलामध्ये राहताय, जिथे राहताय, तिथे एक भद्रकालीचं मंदिर होतं. आणि ते भद्रकालीचं मंदिर असल्या कारणानं तिथे अशी प्रशंसा होती, म्हणजे चर्चा होती. चर्चा अशी होती की या मंदिरामध्ये नरबळी दिला की धन प्राप्त होतं, अशी चर्चा होती, अफवा होती. आणि अशा अफवा असतात, बरेचशा अशा अफवा असतात बरेच ठिकाणी. वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उडालेल्या असतात. आज मोबाईल वरती असं झालं, आज या गावामध्ये तसं झालं, आज त्या गावामध्ये तसं झालं, अशा अफवा असतात, बरेचसे ऐकायला भेटतात. या अफवांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही, कधीच नाही ठेवायचा. आणि नरबळी द्यायचाय की पशु प्राणी बळी द्यायचाय ह्याच्यावर तर कधीच विश्वास ठेवू नका. देव म्हणत नाही मला नरबळी दिल्याच्या नंतर मी तुम्हाला धन देईल म्हणून. भगवंताने स्वतः एवढी सृष्टी निर्माण केली, आपण सर्वजण त्यांचे मुलं बाळ आहोत, त्यांचे आपण सर्वजण छोटे छोटे बालक आहोत. भगवंत कधी म्हणेल की माझ्याच बाळाला माझ्याच समोर कापून टाका. पशु पक्षी प्राणी सुद्धा भगवंताने जन्माला घातलेले आहेत. कधी म्हणेल देव की बोकडा माझ्या समोर आणा, कापा, मी तुम्हाला प्रसन्न होईल? नाही म्हणत देव. परंतु लोकांच्या असा अफवांवरती फार विश्वास आहे. एकाने का सांगितलं, माय मी तिथं गेले होते, तिथं गेल्याच्या नंतर ते कोंबडं कापलं, देवानी मला असं असं दिलं, तसं तसं दिलं. असं काहीही नाहीये. अशा अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. आणि कृपया करून विनंती आहे तुमच्याकडं, असे नरबळी, पशु पक्षी, असे प्राणी बळी जर तुम्ही दिले ना, भगवंत कधीच तुम्हाला प्रसन्न होत नाहीत, कधीच नाहीत होत. दुसऱ्याचा जीव घेतल्यानं देव जर प्रसन्न होत असेल तर तो देव नाही. देव म्हणत नाहीत. तिथे भद्रकालीचं मंदिर होतं आणि त्या भद्रकालीच्या मंदिराची अशी अफवा होती की तिथे नरबळी दिला की धन भेटतं. आणि प्रत्येक जण धनाच्याच मागे आहे, प्रत्येक जण धनाच्याच मागे आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा काही चोरटे होते. ते चोरटे आले, आल्याच्या नंतर भद्रकालीच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. आणि मंदिरामध्ये बसले असताना त्या ठिकाणी सहज नजर गेली तर माझे भरतजी दिसले. जड भरतजी दिसले, शांत स्वभाव आहे, बरेचसे दिवस झाले जेवायला भेटलेलं नाही, शांत एका ठिकाणी बसलेले आहेत. हे चोरटे त्याच्या जवळ गेले आणि त्यांना धरून आणलं. धरून आणल्याच्या नंतर मंदिरामध्ये बसवलं. आणि त्या नरबळीचा नियमही असा असतो की त्यांना सुंदर स्नान घालायचं, नवीन वस्त्र घालायला द्यायचे, मस्तपैकी त्यांना जेवू घालायचं आणि जेवू घालल्याच्या नंतर त्यांचा बळी द्यायचा. असं असते ते लोकांचं. म्हणून मग माझ्या जड भरताला आणलं. आणल्याच्या नंतर सुंदर स्नान वगैरे घातलं, नवीन वस्त्र घालायला दिले. वस्त्र घातल्याच्या नंतर सुंदर इच्छा भोजनही दिलं. आता जो व्यक्ती गेल्या 5 ते 6 दिवसापासून उपाशी आहे त्या व्यक्ती समोर जर जेवायला ठेवलं तर तो कसा जेवेल? पोटभर जेवलेले आहेत आणि पोटभर जेवून तांब्याभर पाणी पिलं, ढेकर दिला. ढेकर दिल्याच्या नंतर आता मात्र ते चोरटे असे एका लाईन उभे आहेत, त्यांना बळी द्यायचा यांचा. लाईन उभे आहेत आणि बघतायत भरतजीकडं. आता यांचं बळी द्यायचंय, परंतु कसा द्यावा न सांगता द्यायचंय. मंद बुद्धी आहे, जड बुद्धी आहे, काय करावं? जड भरतजीने बोलायला सुरुवात केली. म्हटले मला इथं कशाला घेऊन आले? मला एवढं सुंदर जेवायला दिलं, नवीन वस्त्र घालायला दिले, स्नान वगैरे घातलं. म्हटले तुमचा बळी द्यायचाय भगवती मातेच्या, भद्रकाली मातेच्या मंदिरामध्ये बळी द्यायचाय.
म्हटले असा बळी द्यायचा जेवण सुंदरपैकी नवीन नवीन कपडे घालायला, आंघोळ, असं जेवायला पंचपक्वान्नाचं जेवण म्हटल्यावर माझा रोजच बळी द्या म्हटले. एवढे जड बुद्धीचे होते. रोज बळी द्या म्हणले माझा. चालतंय, काही हरकत नाही. त्या चोरट्यांच्या लक्षात आलं, अरे रे रे म्हणले हे लई शांत स्वभाव आहे. समोर घेतलेला आहे त्यांना, मांडी घालून बसवले. म्हटले ती भद्रकालीची भवानी मातेची भद्रकालीची मूर्ती, त्यांच्याकडे बघा. भरतजी बघत राहिले. बघत राहिल्याच्या नंतर भरतजीने बघता बघता एवढं फुल जेवण झालं, डोळे लागले. डोळे लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी अहो भगवती मातेच्या भद्रकालीच्या मंदिरामध्ये आहेत. ती माय आहे, आपली जगत जननी आहे, सुंदर सृष्टीची पृथ्वीची निर्माता आहे. मग त्या भगवती मातेचं लक्ष नसेल या गोष्टीकडे? अहो लक्ष आहे माझ्या भगवती मातेचं, आणि ती भगवती माता सर्व काही पाहते. आता मात्र या चोरट्याने काय करावं? हातामध्ये तलवारी घेतलेल्या आहेत आणि हातामध्ये तलवारी घेऊन लगेच या जडभरत राजाची आता शिरच्छेद करणार, यांचा वध करणार. परंतु तितक्यात माझ्या भगवती कालेचं, माझ्या भद्रकाली मातेचं प्राकट्य झालेलं आहे. आणि माझ्या भद्रकाली मातेनं त्या ठिकाणी जेवढे काही चोरटे होते, जे राक्षस वृत्तीचे माणसं होते, त्यांच्याशी युद्ध खेळलेलं आहे आणि त्यांचा त्या ठिकाणी माझ्या भद्रकालीने वध केलेला आहे. बोल भवानी की जय. हो लख पडला प्रकाश दिवट्या भवानीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. हो लख पडला प्रकाश दिवट्या वैशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या भवानीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. चला समोरच्या कथेकडे जाऊया. जडभरत राजाची कथा श्रवण केली बरं, उद्या लक्ष ठेवा तुम्ही. समोरचा प्रसंग असा येतो, गया नावाचे राजा आहेत. राजा आहेत, छान स्वभाव आहे, प्रत्येकाला मदत करतायत. ज्यांना कोणाला ज्या त्या गोष्टीची कमतरता आहे त्या सर्व काही गोष्टी ते पूर्ण करतायत. गावामध्ये एखादा गरीब जर व्यक्ती असला तर त्यांना दान दक्षिणा देत आहेत. असा सुंदर छान स्वभाव आहे त्यांचा. परंतु एक दिवस असा आला, शिकारी करता जंगलामध्ये गेलेले आहेत आणि शिकारी करता जंगलामध्ये गेले असताना त्या ठिकाणी योगाने एक ब्राह्मणाचा मुलगा त्यांच्या हाताने वारलेला आहे, मृत्युमुखीमध्ये पडलेला आहे. मृत्युमुखी पडले असताना त्या ठिकाणी त्या मुलाचे वडील येतात. पाहतात तर काय, माझा मुलगा पडलाय समोर. कुणी मारलं? राजा पळून गेले नाही, राजा तिथेच उपस्थित आहेत. राजाने सांगावं, माझ्या हाताने हा अपराध घडलाय. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर पळून गेला असता.
लोक असतात असं धडका मारतात, ऍक्सिडेंट करतात आणि खुशाल पळून जातात. बरोबर आहे का महाराज? आमच्या सोबतच होते तसं. पडद्या मागून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्याच गाडीला धडका देतात आणि पुढे पळून पण जातात. आता ते इकडलेच गाव आहे आणि इकडल्याच गावचे पोरं आहेत आणि त्यांचे नाव गाव चट आम्हाला माहित आहे, परिचयाचे आहेत आमच्या. आता आम्ही जे करायचं ते केलं आमच्या इच्छेनुसार. असतात असे काही लोक. तर तिथेही तसंच झालं. वध झालाय परंतु पळून गेले नाही, तिथे उपस्थित आहेत. सांगावं माझ्या हाताने क्षमा असावी, माझ्याच्याने हा अपराध घडलेला आहे. तर त्या ब्राह्मणाचा मुलगा म्हणजे ब्रह्म हत्या झाल्या कारणाने ब्राह्मणाने त्या ठिकाणी त्याला श्राप दिलेला आहे आणि श्राप दिल्याच्या नंतर ते आसुर झालेले आहेत. अरे तू आसुरासारखं काम केलंस ना, राक्षसासारखं काम केलंस, तू राक्षस होशील. आता हा गया नावाचा राजा गयासूर झाला, म्हणून गयासुराची ही कथा. गयासूर झालेला आहे. गयासूर हा वृत्तीने चांगला होता, संस्कारिक होता, राक्षसासारखे कुठलंच कृत्य तो करीत नव्हता. परंतु श्राप भेटल्या कारणानं तो श्राप खरा होणार. साधूंचा ब्राह्मणाचा श्राप आहे तो खरा होणार. म्हणून त्या ठिकाणी त्या गयासुराचं शरीर वाढायला सुरुवात झाली. शरीर एवढं वाढतंय 5 कोस शरीर वाढलेलं आहे. आणि 5 कोस शरीर वाढल्यामुळं तेवढा मोठा माणूस चालू फिरू शकत नाही. आपलं साधं 50च्या ऐवजी 100 किलो वजन झालं तर उठून बसता येत नाही. बसता येते का? त्रास होतो. थोडस चलत जायचं. ताईंची कथा चालू आहे, चला बर कथा ऐकायला. नाही व मा लय पाय दुखायले, शरीरच तोलन झालंय. असं होतं. उठताच येत नाही, बसता येत नाही, चलता येत नाही. ते सुद्धा जागेवर होते. परंतु पडल्या त्या स्थितीमध्ये त्यांनी कडक तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं प्रागट्य झालेलं आहे आणि यांना वरदान सुद्धा दिलेलं आहे. काय वरदान पाहिजे? मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा. तर त्या ठिकाणी गयासुराने मागायला सुरुवात केली. म्हटले जो कोणी माझ्या दर्शनाला येईल त्याला स्वर्गात जागा भेटेल. जो कोणी दर्शनाला येईल त्याला स्वर्गामध्ये जागा भेटेल. झालं पक्क. आता कोणी यायचं आणि यांचं दर्शन घ्यायचं. पुण्यवान तर येतच होता, दर्शन घेत होता, स्वर्गात जात होता. जो पापी आहे, आयुष्यभर त्याने पाप केलंय, तो सुद्धा येत होता आणि यांचं दर्शन घेत होता आणि स्वर्गामध्ये जात होता. स्वर्ग सगळं चलबिचल झालं ना. स्वर्गामध्ये पापी तेवढे, पुण्य करणारेही तेवढे. दर्शन घेतलं की स्वर्ग भेटायला. जो कोणी माझं दर्शन घेईल त्याला स्वर्गात जागा भेटेल. सर्वजण स्वर्गात जायला लागले. आता वर देवतांनी विचार केला. म्हटले पापी माझ्याकडे येत आहेत, पुण्य करणारे माझ्याकडे येत आहेत, असं करतायत. मग याला काहीतरी करावं लागेल. तर त्या ठिकाणी भगवंत साक्षात समोर आलेले आहेत गयासुराच्या आणि गयासुराला बोलायला सुरुवात केली. म्हटले गयासुरा, तुझं हे जे वरदान भेटलेलं आहे, हे वरदान आम्हाला फार त्रास देते. मग काय करावं लागेल? तुला मरावं लागेल. आणि त्याचा मृत्यू सर्वसाधारण व्यक्ती करूच शकत नव्हते. देवाने बराचसा प्रयत्न केला परंतु मरू शकत नव्हता. का मरू शकत नव्हता? कारण की तो पुण्य करणारा होता आणि पुण्य करणारा व्यक्ती देव त्या व्यक्तीला कधीच त्रास देत नाही. मग कसं मारणार? त्यांना मारू शकत नाही ना. म्हणून या ठिकाणी देवाने स्वतः सांगितलेलं गयासुरा प्राण सोडून द्या, नका ठेवू प्राण, कारण की तुमच्या दर्शनाने आमच्या स्वर्गात लई अवघड व्हायलंय आमचं. म्हणले तुम्ही तुमचा प्राण सोडून द्या. तर त्यावेळेस शेवटची इच्छा विचारलेली आहे. काय तुमची शेवटची इच्छा? तर शेवटची इच्छा अशी आहे गयासुराची, जो कोणी या ठिकाणी आल्याच्या नंतर
माझं दर्शन घेईल हे तर झालेच, परंतु गयामध्ये गेल्याच्या नंतर पिंडदान करेल तर त्यांचा पितृदोष नाहीसा होईल. म्हणून आपले लोक गयाला जातात आणि गयाला गेल्याच्या नंतर तिथे पिंडदान करतात. मग व्यक्तीचा पितृदोष जातो आणि त्यांच्यामध्ये देवी दैवता सुद्धा राहत आहेत. मग ज्यांना कोणाला पितृदोष आहे त्यांनी गयाला जा आणि तिथे गेल्याच्या नंतर पिंडदान करा. पिंडदान केल्याच्या नंतर तुमचे सर्व काही दोष नाहीसे होतात. असे बरेचसे उदाहरण येतात आमच्याकडे. ताई, मुलगा व्यवस्थित राहत नाही हो, कसं वेड्यासारखा करतोय, किती कष्ट करतोय, किती काम करतोय, परंतु यशच भेटत नाही त्याला. खूप काम करतोय परंतु त्याला यश येत नाही. त्यामागे समजावं की पितृदोष आहे. मग तो पितृदोष घालवायचा असतो. एखाद्या व्यक्तीला जर सतत कित्येक दिवस जर झोप येत नसेल, वाईट विचार मनामध्ये येत आहेत, 1-2 दिवस नाही बरं, बरेचसे दिवस वाईट स्वप्न पडतायत, काही चलबिचल होते जीवनामध्ये, प्रत्येक गोष्ट वाईटच घडते, तर समजायचं पितृदोष आहे. तो पितृदोष घालवायचा असेल तर गयेला जावं लागतं. नाशिकला सुद्धा जाऊन तुम्ही पितृदोष घालवू शकता. कारण की राजा दशरथजीचे तिथे त्या ठिकाणी त्यांचे अस्थि विसर्जन सीता मातेनं प्रभू रामचंद्रजीने वनवासामध्ये होतं तेव्हा केलं होतं, म्हणून तिथेही पितृदोष जातो. त्याचबरोबर गयाला सुद्धा पितृदोष जातो. म्हणून त्यांनी त्यांचं शरीर त्या ठिकाणी दान केलेलं आहे. दान म्हणजे कोणाला केलेलं? तुमच्या माझ्यासाठी सर्वसाधारण व्यक्ती करता केलेलं आहे. आता दानाचे बरेचसे प्रकार आहेत, परंतु वेळ संपलाय, आपण उद्या पाहू दानाचे प्रकार. कथाही बरीचशी राहिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी समोरचा प्रश्न असा आहे परीक्षित राजांचा. सूतजींना प्रश्न करतात, सूतजी, स्वर्ग आणि नरक यामध्ये काय फरक आहे? स्वर्ग आणि नरक यामध्ये काय फरक आहे? म्हटले स्वर्गामध्ये व्यक्तीची कुठलीही इच्छा पूर्ण होते, मनातली कुठलीही इच्छा असो, मेल्याच्या नंतर स्वर्गात गेल्यावर इच्छा पूर्ण होते. म्हटले नरकात फार त्रास असतो. आता तुम्हाला दृष्टांत सहित मी पटवून दिलं. स्वर्ग म्हणजे काय, नरक म्हणजे काय. आधी नरक सांगते. नरक म्हणजे काय आहे? आपल्या स्वयंपाकासाठी वापरलेला कपडा. लक्षात आला का तुमच्या? तो कपडा कसा असतो? तो कपडा आपण घ्यायचा, त्याने ताट पुसायचं, वाटी पुसायची, ग्लास पुसायचं, पोळ्याही त्यानेच भाजायच्या. त्यानंतर कुठल्या गोष्टीचं काम पडलं ते पातेलं वगैरे धरायचं, त्यानेच धरायचं. त्यानंतर ते खराब कपडा झाला की खाली काही सांडलं तर त्याच कपड्याने पुसून घ्यायचं. पुसल्याच्या नंतर काही खरकट वगैरे असेल तर त्यानेच पुसायचं. असा तो चटणी, मीठ, हळद, तेल, पीठ लागलेला कपडा, तो कपडा आपण कसा धुतो? धुता की नाही तुम्ही? धुता का? धुता ना? कसा धुता तो कपडा? त्याच्यातच नरक काय लपलेलं. तो असा कपडा समोर घ्यायचा. घेतल्याच्या नंतर गरम गरम उकळलेलं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असा बुडवायचा. त्यानंतर एक लांब काडी घ्यायची, त्या काडीनं तो असा उचलायचा, परत तो असा टाकायचा. धुणं धुवायचं शिकवते तुम्हाला. परत तो घ्यायचा, काडीनं बरं हात पोळल तुमचा, परत उचलायचा, परत वर न्यायचा, परत पलटून टाकायचा. कशात टाकायचा? गरम गरम उकळलेल्या पाण्यात टाकायचा. स्वर्गात गेल्यावर माणसाला गरम गरम उकळलेल्या पाण्यातच टाकतात आणि जसं उचलून दनादन खाली आपटले तसंच आपटतात. याला म्हणतात स्वर्ग. एवढंच नाही, पाप आहे ते धुवावे लागतात. त्यानंतर काय करायचं? तो कपडा बाहेर काढायचा. काढल्याच्या नंतर त्याला दन्ना 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 आपटायचा. आपटला. आपटल्याच्या नंतर त्याला
कच्चा 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 घासायचा. घासला मग त्यानंतर थोडासा निरमा घ्यायचा, त्याच्यामध्ये घालायचा, परत त्याला थोडस कुचवायचं धरून असं घासायचं त्याला अजून, म्हणजे तो स्वच्छ निघेल ना. परत घासायचा. घासल्याच्या नंतर परत त्याला दना 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 आपटायचा. आपटल्याच्या नंतर तो कपडा या रुमाला सारखा अतिशय सुंदर पांढरा शुभ्र निघेल. निघला मग स्वर्गात गेल्यावर तसंच आहे. गेलं की उकळलेल्या पाण्यात टाकतात. टाकल्याच्या नंतर दना 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 मारतात. मारल्याच्या नंतर एवढ्या काही वेदना नरकामध्ये सोसाव्या लागतात. त्याला म्हणतात नरक. चला स्वर्गात. कोणा कोणाला यायचंय माझ्या सोबत? चला स्वर्गात जाऊ. स्वर्गात कसं असतं? स्वर्गामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर 5,000ची साडी घ्या. तुमचे कपडे 5,000चे कपडे, तुम्ही त्याला कसं वापरता? संक्रांत आली का तुमच्या गावात? झाली ना संक्रांत, घातली ना 5,000ची साडी, ती कशी वापरली? वाण सुद्धा घ्यायचं तर त्या साडीच्या पदरात घेत नाही, त्याच्यात दस्ती टाकतात. टाकतात का? मी पाहिलंय असं, मला माहित आहे. 5,000चा कपडा, तो कपडा जसा आपण मळू देत नाही, घाण होऊ देत नाही, कुठं ठेवत नाही, त्याला व्यवस्थित वापरतो. वापरल्याच्या नंतर त्याला धुवायचं नसतं, त्याला ड्राय वॉशला द्यायचं असतं. तिथे गेल्याच्या नंतर त्याला शॅम्पूने धुतल्या जातं आणि तो प्रेस केलेली साडी 5,000ची, आजूबाजूच्या 400, 500, 1000च्या साड्या बाजूला करायच्या आणि ती 5,000ची साडी अतिशय सुंदर आतल्या लॉकर मध्ये ठेवायची. त्याला म्हणतात स्वर्ग. अतिशय सुंदर, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, काय नाही. आतल्या कपाटामध्ये मस्त ठेवून द्यायचा, परफ्यूम वगैरे टाकून. तो आनंद आहे, म्हणजे तो स्वर्ग आहे. असे असतात स्वर्ग आणि नरक, या दोघांमध्ये फरक आहे. बरं म्हटले, ठीक आहे. मग स्वर्ग नरक यांचा फरक तुम्ही सांगितलाय. मग म्हटले समोरचा प्रश्न असा आहे, आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येतं सुखदेवजी. तर त्या ठिकाणी समोरचा प्रश्न असा येतो, म्हटले जर व्यक्तीने पाप केलं आणि आयुष्यभर पाप करून जर त्याला स्वर्गात जायचं असेल तर काय करावं लागेल? तर ती समोरची कथा अशी आहे, मरता मरता जर या ठिकाणी भगवंताचं नाव घेतलं तर सरळ स्वर्गामध्ये व्यक्ती जातो. आजामेळाची कथा समोर येते, प्रत्येकाला माहित आहे. ती कथा थोडीशी फास्ट मध्ये समोर नेऊया. आपली झाकी तयार आहे, 3:45 वाजलेत. त्या कथेमध्ये असं येतो की आजामेळ नावाचा ब्राह्मण आहे. तो फिरत 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 त्या ठिकाणी गावामध्ये फिरत होता. संभोग होताना त्यांनी बघितलेला आहे. स्त्रीला बघितल्याच्या नंतर त्या वेश्या स्त्रीला घरामध्ये घेऊन आलेले आहेत. लग्न वगैरे काहीही झालेलं नाही दोघांचं. ती स्त्री त्या ठिकाणी राहते, संसार दोघांचा चालू आहे. तितक्यात गावामध्ये ब्राह्मण येतात, साधू येतात आणि तो आजामेळ मुळात ब्राह्मण होते आणि ब्राह्मण वृत्ती सुद्धा त्यांनी धारण केलेली होते. परंतु वाईट दृश्य डोळ्याने पाहिला आणि व्यक्ती वाईटाकडे गेला. आणि होतं तसं, वाईट एखादी वस्तू जर आपल्या समोर असेल, ती जर दिसत असेल तर व्यक्ती वाईटाकडे लवकर जातो, चांगल्याकडे जायला त्याला वेळ लागतो. आजामेळा सुद्धा सोबत तेच झालेलं आहे. तो वाईट वृत्तीने गेलेला आहे, मुळात ब्राह्मण आहे. साधू गावामध्ये आले, आल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली, मी राहीन कोणाच्या घरी? फक्त आणि फक्त ब्राह्मणाच्या घरी राहीन.
गावामध्ये फक्त एकच ब्राह्मण होते. तो ब्राह्मण म्हणजे आजामिळाचं घर होतं. त्या ठिकाणी तो साधू, भगव्या वस्त्रातले ते साधू आजामिळाच्या घरी गेलेले आहेत. पत्नीला आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर पत्नीने सांगावं, माझ्या पतीचा स्वभाव चांगला नाहीये, तुम्ही आमच्या घरी येऊ नका. आम्ही चांगल्या वृत्तीचे माणसं नाही, तुम्ही साधू आहात, तपस्वी आहात, आमच्या घरी येऊ नका. कुठेही राहू शकता तुम्ही, परंतु साधूने सांगावी, मी फक्त ब्राह्मणाच्या घरी राहतो, दुसऱ्या कोणाच्या घरी मी जाऊ शकत नाही. साधू त्या ठिकाणी राहिलेला आहे. पत्नीने स्वयंपाक केलेला आहे, जेवणही झालेलं आहे. परंतु रात्री उशीरा हा आजामिळ घरी आला. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या साधूला बोलायला सुरुवात केली, शिवीगाळ द्यायला सुरुवात केलेली आहे. दारू पिऊन आलेला आहे, त्रास द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी त्या साधूला अर्ध्या रात्री आजामिळाने घराच्या बाहेर काढून दिलेला आहे. घराच्या बाहेर साधू पडलेले आहेत, परंतु पत्नीच्या अंतकरणामध्ये तशी कुठल्याही प्रकारची भावना नव्हती. साधू आहेत, संत आहेत, मला त्यांची सेवा घडावी ह्या कारणाने पत्नी समोर गेल्या आणि समोर गेल्याच्या नंतर क्षमा मागितले. पतीने जे काही केलेलं आहे त्यांची मी क्षमा मागते. दर्शन घेतलेलं आहे, परंतु दर्शन घेतल्याच्या नंतर साधू असल्या कारणाने साधूला सहजासहजी क्रोध येत नाही. जर खूप वाईट कृत्य झालं तर साधूला क्रोध येतो. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना क्रोध आलेला नाही. आशीर्वाद दिलेला आहे, जा तुझ्या पोटी एक मुलगा जन्माला येईल आणि मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्या मुलाचं नाव तू नारायण असं ठेवशील. काही दिवसानंतर हिच्या पोटी मुलगा झालेला आहे. मुलगा झाल्याच्या नंतर साधूने सांगल्याप्रमाणे त्या मुलाचं नाव त्या ठिकाणी नारायण ठेवलेलं आहे. आता मात्र आजामिळाचा अंत समय जवळ आलेला आहे. नशापान करणारा व्यक्ती जास्त दिवस जगत नाही. त्यांच्या किडन्या, लिव्हर, आतडे, फुफ्फुस सगळे काही खराब होतात. लवकर मृत्यू त्याला भेटतो. त्यांचाही मृत्यू जवळ आला आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मरणाच्या दाराशी उभा आहे. समोर यम दिसतंय, यमाचे दूत दिसतात आणि यमाचे दूत समोर दिसत असताना त्या ठिकाणी आजामिळाने मरताना त्याच्या मुलाला, नारायणाला आवाज द्यावा, नारायणा मला वाचव. अरे ते यमाचे दूत माझ्या समोर आलेले आहेत, मला ते घेऊन जातील. नारायणा मला वाचव, नारायणा मला वाचव, नारायणा मला वाचव. अहो ऐका, पोटच्या लेकराला आवाज दिला, परंतु जगाच्या बापाला वाटले मला आवाज दिलाय आणि साक्षात प्रभूजी, अहो भगवान श्रीकृष्ण परमात्मा विष्णूजी त्या ठिकाणी नारायणाच्या रूपाने समोर आलेले आहेत. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आजामिळाला त्यांच्या पुष्पक विमानामध्ये बसवून स्वर्गाला घेऊन गेलेले आहेत. मेल्याच्या नंतर कितीही आयुष्यभर पाप केल्याच्या नंतर मरताना भगवंताचं नाव घेतलं तर देव स्वतः न्यायला येतात. म्हणून भगवंत सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि यांना घेऊन गेलेले आहेत. समोरची कथा अशी येते, जरा